काही शब्द आयुष्य बदलून टाकतात, काही नजरा आयुष्यभरासाठी भास होऊन राहतात आणि काही क्षण आयुष्यभरासाठी जिवंत राहतात। दुःखाचं खरं मूल्य फक्त त्या व्यक्तीलाच कळतं ज्याने खरं तर ते अनुभवलेलं असतं। काही वेळा स्वतःला खूप मजबूत दाखवावं लागतं, कारण काही अश्रू इतरांसमोर वाहवणं मनाला परवडत नाही। प्रेम म्हणजे सोबत राहणं नाही, प्रेम म्हणजे दूर राहूनही मनाने एकमेकांशी जोडून राहणं। आठवणी म्हणजे साखळदंडासारख्या असतात, जे आपल्या मनाला भूतकाळाशी बांधून ठेवतात आणि आपण वर्तमान असूनही भूतकाळात जगत राहतो। जगात सगळं मिळतं, पण हरवलेलं क्षण परत कधीच मिळत नाही। कधी कधी मनातलं दुःख इतकं खोल असतं की त्याला शब्दात व्यक्त करणं अशक्य होतं। काही माणसं अशी असतात की त्यांची आठवणच आयुष्याला जगण्याची नवी उमेद देते। सुख दुःख क्षणिक असतात, पण नाती कायम टिकतात जर ती मनापासून जपली गेली तर। कधी कधी आपण ज्यांच्यासाठी रडतो तेच आपल्यासाठी अश्रू ढाळत असतात, फक्त आपल्याला त्यांची जाणीव नसते। आपलं जगणं खरं असतं ते फक्त त्या लोकांसोबत जे आपल्या डोळ्यातलं दुःख न बघताही आपल्या हृदयातलं वेदना समजून घेतात। काही अश्रूंना उत्तर नसतात, काही वेदनांना औषध नसतं, आणि काही आठवणींना शेवट नसतो। आपण कितीही हसलो, कितीही गप्पा मारल्या तरी रात्री झोपताना मनातली पोकळी आपल्याला एकटंच रडवत राहते। खऱ्या नात्यांचं सौंदर्य ते तुटल्यानंतरच समजतं। आयुष्य म्हणजे एक नदी आहे, जिथं पाणी सतत वाहत राहतं, कधी शांत कधी वेगवान, पण शेवटी सगळं समुद्रातच विलीन होतं। मनाच्या काही जखमा अशा असतात ज्या काळानं भरून येत नाही, फक्त त्यांना जगण्याची सवय लागते। खरी मैत्री तीच असते जी अंतरानं दूर गेल्यावरही मनात कधी कमी होत नाही। काही व्यक्ती आपल्या आयुष्यात देवाने खास करून पाठवलेल्या असतात, जे आपल्याला जगायला शिकवतात। सुखाचं खरं मूल्य फक्त त्या व्यक्तीलाच कळतं ज्याने खरं दुःख अनुभवलंय। प्रेम हे फक्त शब्द नसतं, ते अश्रूंमधून, शांततेतून आणि हृदयाच्या धडधडीतून व्यक्त होतं।